आपला अर्गन डायग्राम ऑन कॉम्प्लेक्स प्लेन. कॉम्प्लेक्स नंबर मध्ये आपल्याला अर्गन डायग्राम बघायची आणि ती एका प्लेन वर काढायची आणि त्या प्लेनला आपण म्हटलंय कॉम्प्लेक्स प्लेन. अ कॉम्प्लेक्स नंबर z equal to x plus iy. xy belongs to R and I equal to root of -1 is expressed as a point in the plane whose coordinates are ordered pair xy. तुमच्याकडे एक z हा कॉम्प्लेक्स नंबर आहे x प्लस आय वाय. आपण कॉम्प्लेक्स नंबर आता a प्लस आय बी म्हणत होतो आतापर्यंत, पण सध्या आपण काय म्हणतोय तर x प्लस आय वाय म्हणतो. मग हा कॉम्प्लेक्स नंबर जो आहे की ज्याच्यामध्ये हे x आणि y काय असतात तर रियल नंबर असतात and I equal to root of -1. So this complex number is expressed as a point. हा जो कॉम्प्लेक्स नंबर आहे हा आपल्याला पॉइंट मध्ये रिप्रेझेंट करायचा आहे. पॉइंटच्या फॉर्मॅट मध्ये लिहायचा प्लेन मध्ये. which coordinates are, त्या पॉइंटचे कोऑर्डिनेट्स काय असतील तर एक्स वाय असतील. आता एक्स वाय काय तर ऑर्डर पेअर आहे. आपण बघितलं रिलेशन मध्ये ऑर्डर पेअर काय प्रकार असतो. मग ह्याचे कोऑर्डिनेट्स काय तर ऑर्डर पेअर एक्स वाय. म्हणजे हा जो रियल पार्ट आहे हा एक्स कोऑर्डिनेट तयार करतोय आणि हा इमॅजिनरी पार्ट वाय कोऑर्डिनेट तयार करतोय. मग ह्या कॉम्प्लेक्स नंबरचा आपण एक पॉइंट तयार केला एक्स वाय. कॉम्प्लेक्स नंबर होता एक्स प्लस आय वाय. सपोज आपला कॉम्प्लेक्स नंबर a प्लस आय बी असेल तर आपला कॉम्प्लेक्स नंबर आपला पॉइंट काय तयार होईल a बी असा पॉइंट तयार होईल. रियल पार्टचा एक्स कोऑर्डिनेट म्हणायचं आणि इमॅजिनरी पार्टचा वाय कोऑर्डिनेट म्हणायचं. बघा z इक्वल टू c प्लस आय डी असेल तर पॉइंट काय तयार होईल c आणि d. तर आपण हा एक पॉइंट तयार करणार. कसा तर z कॉम्प्लेक्स नंबर असेल तर त्याचा पॉइंट काय तयार झाला तर एक्स वाय तयार झाला. So complex number z x plus iy is expressed as a point on the plane whose coordinates are order pair xy. हा जर कॉम्प्लेक्स नंबर असेल तर तो कॉम्प्लेक्स नंबर एक्सप्रेस केला आपण. तो कॉम्प्लेक्स नंबर आपण पॉइंटच्या फॉर्म मध्ये लिहू शकतो, एक्सप्रेस करू शकतो. कुठं तर प्लेन वर. आणि त्या पॉइंटचे कोऑर्डिनेट काय असतील तर एक्स वाय असे असतील. So if z equal to x plus iy is your complex number, then this complex number can be expressed in the form of point xy. आपण हा पॉइंट डिनोट करूयात p न. म्हणजे z कॉम्प्लेक्स नंबर जर x प्लस iy असेल तर तो आपण पॉइंट p न डिनोट केला किंवा उलट कुठलाही एखादा पॉइंट असेल तर तो पॉइंट आपल्याला असा कॉम्प्लेक्स नंबर मध्ये घेता येईल. फॉर एक्झाम्पल बघा 2 प्लस 3i असा कॉम्प्लेक्स नंबर असेल तर त्याचा पॉइंट काय तयार होईल 2 3 तयार होईल. किंवा -2 -i असा पॉइंट असेल तर त्याचा सॉरी कॉम्प्लेक्स नंबर असेल तर त्याचा पॉइंट काय तयार झाला -2 -1 झाला. किंवा सपोज एखादा कॉम्प्लेक्स नंबर z आपला असेल 3 -2i तर त्याचा पॉइंट काय तयार होईल 3 -2 किंवा उलट. आता जर पॉइंट हा असेल 2 3 तर कॉम्प्लेक्स नंबर आला 2 plus 3i. So this point can be expressed as complex number. This point can be expressed as this complex number. This point can be expressed as this complex number. म्हणजे आपण काय करणार तर कॉम्प्लेक्स नंबर हा पॉइंट मध्ये कन्वर्ट करणार किंवा एखादा पॉइंट हा कॉम्प्लेक्स नंबर मध्ये कन्वर्ट करणार. मग आपण जनरली जर कॉम्प्लेक्स नंबर x प्लस आय वाय घेतला तर त्याचा पॉइंट काय झाला तर pxy झाला. मग हा जो कॉम्प्लेक्स नंबर आहे x प्लस आय वाय हाच आपण असं म्हणणार की पॉइंट pxy की ज्याच्यामध्ये काय झालं तर रियल पार्ट हा x कोऑर्डिनेट झाला आणि इमॅजिनरी पार्ट हा y कोऑर्डिनेट झाला. मग हा जो x आहे आपला तो कोण आहे तर रियल पार्ट ऑफ z आहे. x कोण आहे तर रियल पार्ट ऑफ z आहे आणि हा आपण कुठे एक्सप्रेस करणार तर x कोऑर्डिनेट वर. म्हणजे आपल्याला जर डायग्राम काढायची झाली हा पॉइंट असा आपल्याला दाखवायचा झाला तर हे आपलं y अंतर असणार हे x असणार. म्हणजे हे x अंतर आहे हे x आपण कुठे घेतलं तर x ऍक्सिस वर घेतलं बरोबर आहे ना. मग जर x ऍक्सिस वर घेतलं तर आपण
तो रिअल पार्ट जो आहे तो रिअल पार्ट एक्सप्रेस कुठं केला तर ऑन एक्स ऍक्सिस केला. सो एक्स म्हणजे रिअल पार्ट ऑफ झेड हा कुठं आणला तर एक्स ऍक्सिस वर आणला. सो दिस एक्स इज ऑन रिप्रेझेंटेड ऑन एक्स ऍक्सिस. देन y इज युअर इमॅजिनरी पार्ट ऑफ झेड आणि हा आपण कुठं आणणार एक्सप्रेस करणार तर y ऍक्सिस वर रिप्रेझेंट करणार. म्हणजे इथं हा आपला y असेल हा आपला y असेल. सो x इज imaginary part of z, it is represented on x axis. So this x axis is called real axis. या x axis ला आपण काय म्हणणार आहे तर रियल ऍक्सिस म्हणणार आहे. कारण रियल पार्ट आपण कॉम्प्लेक्स नंबरचा तिथे दाखवणार आहे. तर दुसरा आपला जो आहे y तो आपला कोण आहे तर इमॅजिनरी पार्ट आहे. तर त्या इमॅजिनरी पार्ट आपण कुठे दाखवणार आहे तर या y ऍक्सिस वर दाखवणार आहे. म्हणून या y ऍक्सिस ला आपण काय म्हणणार आहे तर इमॅजिनरी ऍक्सिस. या एक्स ऍक्सिस ला म्हटलं रियल ऍक्सिस आणि y ऍक्सिस ला म्हटलं इमॅजिनरी ऍक्सिस. हे आपले एक्स ऍक्सिस आणि y ऍक्सिस ची नवीन नावं झाली की रियल ऍक्सिस आणि इमॅजिनरी ऍक्सिस. नेहमी आपला रियल पार्ट हा रियल ऍक्सिस वर म्हणजे एक्स कोऑर्डिनेट वर जाणार आणि इमॅजिनरी पार्ट हा इमॅजिनरी ऍक्सिस वर म्हणजे y ऍक्सिस वर जाणार. Now suppose your z is x plus iy. हा आपला कॉम्प्लेक्स नंबर आहे. हा कॉम्प्लेक्स नंबर आपण pxy नी या पॉइंट नी दाखवणार. मग आपण एक y ऍक्सिस काढणार एक x ऍक्सिस काढणार. इकडे 1 2 3 असं काहीतरी येणार. -1 -2 -3. इकडे 1 2 3 एकदम -1 -2 -3 असं काहीतरी असेल. हा आपला पॉइंट आहे सपोज. मग हा जर पॉइंट असेल फॉर एक्झाम्पल हा आपला पॉइंट आहे इथं एक्स वाय. आता हा पॉइंट आहे पी आपला समथिंग कोणता तरी तो पॉइंट आहे एक्स वाय. म्हणजे झालं काय तर हे जे अंतर आहे आणि हे जे अंतर आहे हे अंतर काय असतं आपलं हे अंतर म्हणजे एक्स असतं. हे पण एक्स असतं. हे वाय आणि हे पण वाय अंतर असतं. बरोबर ना. हा पॉइंट कोण झाला आपला तर कॉम्प्लेक्स नंबर झेड झाला म्हणजे एक्स प्लस आय वाय असं झाला. सो दिस इज युअर पॉइंट पी विच इज कॉम्प्लेक्स नंबर झेड एक्स प्लस आय वाय. आणि याला आपण काय म्हणणार आहे तर रियल ऍक्सिस म्हणणार. हा आपला एक्स ऍक्सिस असतो आणि हा आपला वाय ऍक्सिस असतो. याला आपण इमॅजिनरी ऍक्सिस म्हणणार. तर आपला पॉइंट पी असा आपण प्लॉट करणार आहे एक्स ऍक्सिस आणि वाय ऍक्सिस वरती. म्हणजे सपोज एखादा पॉइंट जर इथं दिला 2 3 4 -1 तर तो इथं कदाचित फर्स्ट क्वाड्रंट मध्ये असेल किंवा सेकंड मध्ये असेल किंवा थर्ड मध्ये असेल किंवा फोर्थ मध्ये असेल. कुठल्याही क्वाड्रंट मध्ये तो असू शकतो. पुढची डेफिनेशन आहे a diagram which represents complex numbers by points in a plane with reference to the real and imaginary axis is called Argand diagram on complex plane. काय केलं आपण एक डायग्राम काढायची आहे which represent complex numbers. त्या डायग्राम मध्ये आपल्याला कॉम्प्लेक्स नंबर दाखवायचे कसे बाय पॉइंट्स. ते कॉम्प्लेक्स नंबर आपल्याला पॉइंट्स ने दाखवायचे प्लेन मध्ये विथ रेफरन्स टू रिअल अँड इमॅजिनरी ऍक्सिस. आता रिअल आणि इमॅजिनरी ऍक्सिस म्हणजे कोण आले तर एक्स ऍक्सिस आणि वाय ऍक्सिस आले. मग हे आपलं प्लेन आहे फळा म्हणजे याच्यावर आपण हा इमॅजिनरी ऍक्सिस काढला हा रिअल ऍक्सिस काढला म्हणजे वाय ऍक्सिस आणि एक्स ऍक्सिस काढले. आणि याच्यावर आपण काय केलं तर एखादा कॉम्प्लेक्स नंबर झेड हा पॉइंट नी दाखवला तर त्या डायग्रामला आपण काय म्हणतोय आर्गन डायग्राम म्हणतोय ऑन कॉम्प्लेक्स प्लेन. या प्लेनला आपण नवीन नाव काय दिलं तर कॉम्प्लेक्स प्लेन म्हणलं. म्हणजे आपण ही जी डायग्राम काढणार आहे आता हा पॉइंट पी असेल सपोज माझा 2 3 फॉर एक्झाम्पल. तर या ही जी डायग्राम काढली आपण किंवा हा माझा पॉइंट क्यू आहे सपोज. तर हे दोन पॉइंट मी एकाच डायग्राम मध्ये दाखवले तर याला आपण काय म्हणणार आहे तर आर्गन डायग्राम. म्हणजे एखादा कॉम्प्लेक्स नंबर तुम्हाला असा झेड दिला -3 -4 तर याची आर्गन डायग्राम काढायची म्हणजे काय करायचं तर याच्यापासून एक पॉइंट तयार करायचा आणि तो पॉइंट असा डायग्राम मध्ये एक्स ऍक्सिस वाय ऍक्सिस काढून दाखवायचा. याला आपण काय म्हणणार तर आर्गन डायग्राम म्हणणार. सो दिस इज युअर आर्गन डायग्राम which represent any complex number by point on the plane with real axis and imaginary axis. So
युअर अर्गन डायग्राम. बघा आता हा कॉम्प्लेक्स नंबर आपण अर्गन डायग्राम मध्ये दाखवू. सो z इक्वल टू 2 + 3 आहे. This is your complex number. You have to represent this complex number on complex plane by Argand diagram. मग आता याची अर्गन डायग्राम काढायची आपल्याला. याच्यापासून पहिल्यांदा पॉइंट तयार करायचा. मग याच्यापासून आता पॉइंट कसा होईल? सो z इक्वल टू 2 + 3 आहे इज रिप्रेझेंटेड बाय पॉइंट p. p चे कोऑर्डिनेट काय असतील? 2 आणि 3. बरोबर. मग आपण डायग्राम काढूयात. So this is your real axis, this is imaginary axis. 1 2. आता हे तुम्ही पट्टीनं करायचं. हे मी माचं घेतलंय, मला पट्टीनं घेता येणार नाही म्हणून तुम्ही हे कागदावर काढताना पट्टीनं 1-1 सेंटीमीटरचं अंतर घ्यायचं. So this is 1 2 3 -1 -2 -3. आपल्याला किती पॉइंट पाहिजे? 2 3. एक्स ऍक्सिस वर रियल पार्ट 2 आहे म्हणजे इथं आलं आणि इमॅजिनरी पार्ट 3 आहे म्हणजे हा पॉइंट इथं आला. सो दिस इज युअर पॉइंट P 2 3. ही तुमची अर्गन डायग्राम झाली. इथं पॉइंट P असं दाखवा किंवा कधी कधी हा पॉइंट असा ओरिजिनला जोडलेला पण दाखवला जातो. कसंही दाखवलं तरी चालेल. हा असा ओरिजिनला पण दाखवला जातो किंवा नुसता पॉइंट P दाखवला तरी चालेल. आता पुढचा बघा. सपोज Z1 म्हणूयात आपण -3 + 2r. मग आता हा कॉम्प्लेक्स नंबर आपल्याला दाखवायचा आहे. हा कॉम्प्लेक्स नंबर आता एखाद्या पॉइंटने दाखवला पाहिजे. सो इज रिप्रेझेंटेड बाय पॉइंट. सपोज Q म्हणूया. मग आता Q चे कोऑर्डिनेट काय असतील बघा बरं. Q चे कोऑर्डिनेट काय येतील? -3 2. आता रियल ऍक्सिस वर x कोऑर्डिनेट -2 3 आहे म्हणजे इथं आहे आणि y कोऑर्डिनेट 2 आहे म्हणजे इथं आहे. म्हणजे हा तुमचा पॉइंट झाला Q की ज्याचे कोऑर्डिनेट आहे -3 2. हा तुम्ही असा जोडला तिथं तरी चालेल. पुन्हा एखादा बघा Z2. सपोज -1 -4r इज रिप्रेझेंटेड बाय पॉइंट. सपोज r म्हणूयात. r चे कोऑर्डिनेट काय येतील? -1 -4. मग आता कुठं असेल -1 -4 बघा. एक्स ऍक्सिस वर हा -1 आणि y ऍक्सिस वर इथं -4 आला म्हणजे इथं तुमचा पॉइंट आला r की ज्याचे कोऑर्डिनेट असतील -1 -4. हा तुम्ही असा जोडायचा. ही झाली या 3 पॉइंटची अर्गन डायग्राम मध्ये तुम्ही कॉम्प्लेक्स नंबर दाखवला. हॅलो. पुढचा पॉइंट आहे बघा मॉड्युलस ऑफ z. आता z म्हणजे आपला कॉम्प्लेक्स नंबर असणार आहे. मग या कॉम्प्लेक्स नंबरचा आपल्याला काय घ्यायचा तर मॉड्युलस घ्यायचा. मग आता मॉड्युलस ऑफ कॉम्प्लेक्स नंबर z ची डेफिनेशन काय आहे बघा. इफ z इक्वल टू a + ib. आता आपल्याला कॉम्प्लेक्स नंबर काय आहे? a + ib आहे. आता कॉम्प्लेक्स नंबर कन्सिडर करताना काही वेळेस a + ib घेतलाय, काही वेळेस x + iy घेतलाय. कॉम्प्लेक्स नंबर कसाही असू शकतो. इज अ कॉम्प्लेक्स नंबर देन द मॉड्युलस ऑफ z. तर या z चा मॉड्युलस काढायचा. इट इज डिनोटेड बाय मॉड ऑफ z. हे आपण असं लिहिलं किंवा यालाच आपण r असं पण म्हणणार आहे. आणि तो डिफाइन कसा केला तर मॉड्युलस ऑफ z इज √a² + b². तो आपण असा काढलाय की या रियल पार्टचा स्क्वेअर प्लस इमॅजिनरी पार्टचा स्क्वेअर आणि याची ऍडिशनचं आपण काय केलंय तर रूट काढलंय. बघा एक कॉम्प्लेक्स नंबर आहे z a + ib. मग याचं मॉड्युलस काढायचं असेल तर आपण काय लिहिलं तर मॉड ऑफ z म्हटलं म्हणजेच r म्हटलं आणि याची किंमत किती आली तर √a² + b². म्हणजे फॉर एक्झाम्पल जर आपण बघितलं आपला कॉम्प्लेक्स नंबर z असेल 2 + 3r. तर मॉड ऑफ z म्हणजे मॉड्युलस ऑफ z म्हणजे r किती आला √ डेफिनेशन नुसार तो आला 2 चा स्क्वेअर. a 2 आहे ना आणि b किती आहे 3 आहे आणि 3 चा स्क्वेअर म्हणजे कॅल्क्युलेशन केलं तर किती आलं तर 4 + 9 म्हणजे √13. ही कोणाची किंमत झाली तर मॉड्युलसची किंमत झाली. आलं. म्हणजे तुम्हाला फक्त हे फॉर्म्युल्यामध्ये किमती घालायच्यात आणि मॉड्युलस काढायचा. आता या मॉड्युलसचा एक्झॅक्टली अर्थ काय आपण बघू. इफ देयर इज एनी कॉम्प्लेक्स नंबर z then its modulus is like this. आता हेच मॉड्युलस म्हणजे आपल्या अर्गन डायग्राम मध्ये काय आहे ते आपल्याला बघायचं. सो मॉड्युलस इन द अर्गन डायग्राम. नाउ सपोज z इक्वल टू a + ib. दिस इज युअर
a complex number. This complex number can be represented by point P, suppose, and it is AB. So you can draw its Argand diagram. So this is your real axis and this is your imaginary axis. Now suppose this is your point P, XY, sorry, AB. This is your point P, AB. This is your Argand diagram of this complex number Z, A plus IB. Correct? Now this distance is P, this distance is A, this is A, and this is also B. Now this is perpendicular. हा एक perpendicular असणार आहे, बरोबर ना? म्हणजे हा एक काटकोन त्रिकोण झालाय बघा. सपोज आपण इथं O म्हटलं, इथं M म्हटलं, इथं N म्हटलं, तर OMP it is right angle triangle. करेक्ट? It is right angle triangle. मग पाठावरच आपल्याला बरंच काय सांगून गेला. काय सांगून गेला? तर त्याचा जो कर्ण असतो तो किती असणार? तर रूट ऑफ a स्क्वेअर प्लस b स्क्वेअर असेल. पटतंय का? कारण का? तर कर्ण वर्ग बरोबर बाजू वर्ग अधिक बाजू वर्ग. कर्ण वर्ग किती झाला? a स्क्वेअर प्लस b स्क्वेअर आणि त्याचं रूट काढावं लागणार आहे. सो हायपोटेन्यूस इज रूट ऑफ a स्क्वेअर प्लस b स्क्वेअर. आणि हे जे आहे हे आत्ताच आपण काढलं, ते काय होतं? मॉड होतं, बरोबर? So mod of z means r. It is root of a square plus b square. हे काय? तर distance of point P from origin. ते जो mod आहे ते आपण म्हणजेच काय आहे? तर distance of that point P from origin. आलं? ते origin पासूनचं त्याचं अंतर असतं. बघा z किती आहे? सपोज 3 plus 4r. So its modulus, mod of z, it is r. It is root of 3 square plus 4 square. किती आलं ते? तर root of 9 plus 16 means it is root of 25 means it is 5. So mod of z is 5. Modulus of z is 5. आलं? आता हेच अर्गन डायग्राम मध्ये आपण दाखवलं तर कसं होईल? 1 2 3 4 हे तुम्ही मोजून घ्यायचं बरं का. आणि इथं बाळाला 1 2 3 4. हा किती आलं? एक्स ऍक्सिस वर 3, वाय ऍक्सिस वर 4. म्हणजे इथं तुमचा पॉइंट आला. सपोज दिस पॉइंट इज रिप्रेझेंटेड बाय P 3 4. हा पॉइंट आला P 3 4. हा जर ओरिजिनशी जोडला तर हे तुमचं अंतर झालं मॉड झेड आणि ते किती आलं तुमचं? तर 5 आलं. आलं? त्या पॉइंटच्या कॉम्प्लेक्स नंबरची आपण अर्गन डायग्राम पण काढली आणि मॉड पण काढला, मॉड्युलस पण काढलं. तर दुसरा एखादा कॉम्प्लेक्स नंबर बघा मायनसचा वगैरे. सो z इक्वल टू -2 -4r. सो मॉड ऑफ z म्हणजे r येणार किती असेल? मॉड्युलस ऑफ z -2 स्क्वेअर प्लस -4 स्क्वेअर. So it is -2 square is 4, -4 square is 16. So it is root of 20 and this 20 means 4 into 5. So it is 2 root 5. So this is your modulus of z. हे आपल्याला mod असं काढायचं आहे.